श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे या आरोग्यदायी चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला आरोग्याशी रिलेटेड सर्व माहिती डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करत असते. तर आपण जाणार आहोत आपल्या विषयाकडे, तर तो म्हणजे पावसाळ्यात पायांना किंवा पायांच्या बोटांमध्ये चिखल्या होणे, तर त्यावरील उपाय काय. तर पावसाळ्यात पायांना चिखल्या, फंगल इन्फेक्शन विशेषतः पायांच्या बोटांमध्ये होणे सामान्य आहे, कारण ओलावा आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव होतो. पावसाळ्यात खूप जणांना चिखल्या ह्या होत असतात, पण काहींना पावसाळ्या व्यतिरिक्त इतर ऋतूंमध्ये देखील हातांना व पायांना चिखल्या होतात. तर सर्वात आधी चिखल्या का होतात ते बघूया. म्हणजे चिखल्या होण्याची कारणे काय काय आहेत. तर सतत पाय पाण्यात राहणे किंवा दूषित पाण्यात राहणे किंवा सतत ओलाव्यात राहणे यामुळे चिखल्या ह्या होत असतात. पावसाळ्यात पाय जेव्हा पाण्यात पडतो किंवा पाण्यामध्ये आपण काम करतो, त्यानंतर व्यवस्थित कोरडे नाही केले तर अशा वेळी देखील चिखल्या ह्या होत असतात. किंवा दूषित पाण्यातील जे फंगस असतात त्याचे इन्फेक्शन पायांना झाल्यामुळे सुद्धा चिखल्या ह्या होत असतात. यालाच आपण फंगल इन्फेक्शन म्हणतो. जे व्यक्ती सतत ओल्या पाण्यात किंवा ओलसर वातावरण असताना पायात सॉक्स, बूट आणि बंद प्रकारचे शूज घालतात, त्यांना तर चिखल्या होण्याची चान्सेस जास्त असतात. तर आता ह्या चिखल्यांवर काय उपाय करता येतात ते बघणार आहोत. सर्वप्रथम म्हणजे आपण जेव्हा दूषित पाण्यातून येतो त्यावेळेला पाय हे स्वच्छ पाण्याने धुवून त्यानंतर कोमट पाण्याने धुवावे व त्यानंतर कॉटनच्या स्वच्छ कापडाने पाय पुसून घ्यावे व त्यानंतर खोबरेल तेलाने पायाला हळूवार पणे मसाज करावी. असे दिवसातून 2 वेळेस केल्यास 2-3 दिवसातच पायाच्या चिखल्या या बऱ्या होतात. तसंच पायाच्या मसाजसाठी आपण खोबरेल तेल, एरंड तेल याचा देखील वापर करू शकतो. पायातील चिखल्यांवर दुसरा उपाय म्हणजे आपण जेव्हा कोमट पाण्यानेच पाय स्वच्छ करतो त्यावेळेस पाण्यात थोडे काळे मीठ टाकावं व त्या पाण्यात 10-15 मिनिटं पाय बुडवून ठेवावं. असे हप्त्यातून 2 ते 3 वेळेस करावे. यामुळे सुद्धा चिखल्या कमी होण्यास मदत होते. पुढील उपाय म्हणजे पाय स्वच्छ करून खोबरेल तेल व हळद यांचे मिश्रण चिखल्यांवर रोज 2 वेळेस 5 ते 6 दिवस लावावे. हाही एक एकदम इफेक्टिव्ह असा उपाय आहे. पुढील उपाय म्हणजे पाय स्वच्छ धुवून कोरडे केल्यानंतर विक्स जे असतं सर्दी झाल्यावर आपण लावत असतो ते विक्स रात्री झोपताना पायाला लावावे. पुढील उपाय म्हणजे खाण्याचा सोडा घ्यावा थोड्या प्रमाणात व त्यात 2 चमचे पाणी मिक्स करून ही पेस्ट पाय स्वच्छ धुवून कोरडे करून जिथे चिखल्या असतील त्या जागी लावावे. असे सकाळ संध्याकाळ 2 वेळा करावे. 2-3 दिवसातच याचा फायदा झालेला तुम्हाला दिसेल. त्यानंतरचा उपाय म्हणजे निमाच्या पानांचे पाण्यात पाय भिजवणे. तर काय करायचंय, 10-15 निमाची पाने पाण्यात उकळवायची आहे. ते पाणी कोमट झाल्यावर त्यात 10 ते 15 मिनिटं पाय भिजवून ठेवायचे आहेत. म्हणजेच निम हा अँटीफंगल आणि अँटीसेप्टिक गुणधर्माचा असतो. व नंतर पाय स्वच्छ करून पायांना खोबरेल तेल लावून झोपायचं आहे. त्यानंतरचा उपाय म्हणजे त्रिफळा चूर्ण पाण्यात उकळवायचं आहे आणि ते कोमट झाल्यावर त्यात पाय धुवायचे आहे. त्रिफळा हे रक्तशुद्धी आणि त्वचा रोगांवर उपयोगी ठरतं. त्यानंतरचा उपाय म्हणजे शुद्ध तुपात हळद मिसळून थोडं गरम करून चिखल्यांच्या जागेवर लावल्यास देखील आराम मिळतो. त्यानंतरचा उपाय म्हणजे तुळशीचा रस. ताज्या तुळशीच्या पानांचा रस काढायचा आहे. चिखल्या झालेल्या भागांवर दिवसातून 2 वेळा लावायचा आहे. तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, त्यामुळेच नक्की फायदा होणार आहे. पुढील फायदा म्हणजे अर्जुन साल उकळून पाय धुवायचे आहे. म्हणजेच अर्जुन वृक्षाची जी साल आहे ते पाण्यात उकळवायचं आहे. हे पाणी थोडं कोमट झाल्यावर पाय धुवायचं आहे. तर अर्जुन साल जी आहे ती त्वचा रोगांवर अत्यंत प्रभावी मानली जाते. पुढील जो उपाय आहे तो म्हणजे कपूर आणि नारळ तेलाचा. 2 चमचे खोबरेल तेलात चिमूटभर कपूर मिसळायचा आहे. हे मिश्रण दिवसातून 2 वेळा चिखल्यांवर लावायचं आहे. कपूर हा बुरशी नष्ट करण्यात मदत करतो, पण कापूर हा भीमसेनी कापूर हाच घ्यायचा आहे. पुढील जो उपाय आहे तो म्हणजे 2-3 लसूण पाकळ्या ठेचून त्याचा रस
घ्यायचं आहे व ते फक्त चिखल्या असल्या भागांवरच लावायचं आहे. अशक्य असेल नारळ तेलात मिसळून लावले तरी सुद्धा चालेल. लसूणमध्ये ॲलिसिन हा जो घटक आहे तो अँटी फंगल म्हणून काम करतो. पण ज्यांना ॲलर्जी असेल किंवा त्वचा खूपच संवेदनशील असेल त्यांनी हा उपाय करायचा नाहीये. तर हे होते सर्व उपाय जे चिखल्या झाल्यावर तुम्हाला करायचे आहेत. आता मी थोड्या टिप्स देणार आहे. ते म्हणजे पाय कोरडे ठेवणे हे अत्यावश्यक असतं. शक्य असल्यास सॉक्स वापरणे टाळायचे आहे. दररोज पाय साबणाने धुवून कोरडे पुसायचे आहेत. झोपताना पाय स्वच्छ धुवून सुकवूनच झोपायचं आहे. चिखल्या खाजवल्याने संसर्ग पसरतो म्हणून शक्यतो चिखल्या खाजवायच्या नाहीयेत. तर ही होती संपूर्ण माहिती. तर पावसाळ्यात चिखल्या होण्यासारख्या त्रासदायक समस्येवर हे घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय खूपच उपयुक्त ठरू शकतात. थोडी काळजी, योग्य स्वच्छता आणि नैसर्गिक उपचार यामुळे ही समस्या सहज टाळता येते. तुम्हाला ह्या टिप्स कशा वाटल्या खाली कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.